अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात तिवसा चांदूर रेल्वे मार्गावर 28 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणारी रोही अचानक समोर आल्याने दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटून अपघात झाला। यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या अपघातात महेश प्रदीप पोल्हाड वय वर्ष 32 राहणार तिवसा हे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत त्यांना प्रथम तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे रिम्स रुग्णालयात हलविण्यात आलं। त्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतक महेश पोल्हाड हे सोफिया कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते। दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांनी तिवसा ग्रामीण रुग्णालयातील अपुरी वैद्यकीय सुविधा, ढिसाळ उपचार व्यवस्था तसेच 108 रुग्णवाहिकेतील अपुऱ्या सुविधांमुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय। या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरएमओ यांच्या कॅबिनमध्ये मृतकाच्या भावाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत गोंधळ घातला। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर केलं आहे। प्रदीप पोल्हाड याचा मृत्यू झाला आहे, गैरसोय झाली, ॲक्सिडेंट झाला होता। ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिवसात ग्रामीण रुग्णालयात नेलं गेलं, तिथे पण गैरसोय झाली। तिथून 108ला कॉल केला, 108 आली। ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये कोणतेही उपकरणं चालू नव्हते। डॉक्टरला पल्स लावायचे आहे, चेक करायचं आहे, काहीच माहीत नव्हतं। सलाईन पण एक गेली नाही ॲम्ब्युलन्समध्ये। ॲम्ब्युलन्स आरामात आणली गेली आहे। त्यानंतर डॉक्टर कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नव्हतं देत, उपचार कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि गैरसोय झाली। आणि उलट डॉक्टरच आपल्यावर गरम होत होता आणि वरच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होता की तो म्हणत होता की माझ्या जे सिनियर आहे त्यांना बोला की उपकरणं बंद आहे, हे आहे ते सगळं काही हे करत होता। आणि रुग्णालयात नेल्या त्याची डेट झाली, अगोदर डेट झाली होती। मी पल्स चेक केला, मी स्वतः हाताने चेक केला, मानीला हात लावला, मला हार्टबीट काहीच नव्हती जाणवत। मी म्हटलं तेव्हा कुठं ते मशिनरी चालू केली पल्सची डॉक्टरने आणि नंतर लावली। नंतर माहीत पडलं की पल्सची ते मशिनरीच बंद आहे म्हणून। आणि कोणतीच सेवा नव्हती। जे ड्रॉवर राहते आपले ॲम्ब्युलन्सचे ते ड्रॉवर मागं येऊ राहिले, स्टेपनी त्या बेडच्या तिथे बसायला जागा नाही, कुठल्याही प्रकारची। फक्त एक प्रेत नेणारा डब्बा राहते त्या पद्धतीचा ॲम्ब्युलन्सचा वापर चालू आहे, बस दुसरं काही नाही। 108 गरिबाचा मृत्यू घेण्यासाठी आहे, दुसरं काहीच नाही। जेणेकरून पुढं कोणाचा मृत्यू झाला पाहिजे यासाठी मी रिक्वेस्ट करत आहे। मी कलेक्टर ऑफिसलाही आलो, कंप्लेंट केली, तिथे पण कल्ला केला, पण दबाव टाकण्यात आला आहे आणि आवाज दाबण्यात आला आहे। प्रेत जाळून घे, हे करून घे, तिकडे लक्ष दे, मला डायव्हर्ट करण्यात आलं आहे, दुसरं काही नाही। पण मी ऐकणार नाही आहे। 108 सुविधा चांगली झाली पाहिजे, त्यानंतर डॉक्टर तिवसाचा दवाखाना चांगला झाला पाहिजे आणि होईन तेवढा चांगले डॉक्टर ह्या फॅकल्टीत ठेवा, पैसे खाऊ नका ठेवू, एवढंच म्हणणं आहे। याला जबाबदार आहे तिवसाला रुग्णालय, त्यानंतर 108ची सोय बरोबर झाली नाही। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।